नमस्कार, मी अनुजा साळवी. माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी बनवणार आहे खुसखुशीत असे पाकातले गुलाबाचे चिरोटे. तर हे 2 रंगातले गुलाबाच्या फुलासारखे दिसणारे चिरोटे कसे बनवायचे ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे 1 वाटी, अर्धा वाटी आणि पाव वाटीचे चमचे आहेत. त्याप्रमाणे मी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा मीठ टाकले आणि पाव वाटी साजूक तूप टाकून पीठ चांगलं मिक्स केलं आहे आणि अर्धा वाटी दुधाने ते पीठ छान मळून घेतलेलं आहे आणि पीठ 1 तासासाठी बाजूला झाकून ठेवलेलं आहे. आता आपण बनवूया साठा. तर साठा बनवण्यासाठी इथे मी साजूक तूप चांगलं फेसून घेतलं आहे. छान अशी त्याची कणी मोडून घ्यायची व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडा थोडा करून कॉर्नफ्लॉवर घालूया. तर वाटीत मी थोडा कॉर्नफ्लॉवर काढून घेते आणि चमच्याने थोडा थोडा त्याच्यामध्ये आपण या तुपामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स करूया. थोडा थोडा करायचा म्हणजे एकदम घट्ट पण होणार नाही तो. जशी आपल्याला त्याची मिश्रणाची जितक्या घट्ट मिश्रणाची गरज आहे तितकंच ते बनेल. आता परत एकदा मी थोडासा कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे. छान आता साठ्याचं मिश्रण आपल्याला जसं हवं आहे तसं तयार झालेलं आहे. आता हे बाजूला ठेवूया. 1 तास झालेला आहे. पीठ आपलं छान भिजलेलं आहे. आता हे पीठ आपण परत एकदा थोडं पाट्यावरती कुटून घेऊया म्हणजे ते अजून छान मऊ होईल. पीठ छान मऊ झालेलं आहे. आता या पिठाचे आपण 6 सारखे भाग करून घेऊया. अशा पद्धतीने पिठाचे 6 भाग झालेले आहेत. हे पीठ आपण एक स्वच्छ रुमाल घ्यायचा, तो ओला करायचा, घट्ट पिळून घ्यायचा आणि त्याने हे झाकून ठेवायचे. आता 4 भाग मी बाजूला ठेवलेले आहेत आणि 2 भाग मी आता पुढे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण लाल रंग घालतोय. थोडासा लाल रंग घालून तो या पिठामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया. दोन्ही गोळे मी आता एकत्र करते, हे दोन्ही भाग, म्हणजे आपल्याला रंग छान मिक्स करता येईल. छान मळून मळून घ्यायचं. बघा किती छान मस्त रंग एकसारखा सगळीकडे लागलेला आहे, पिठामध्ये मिक्स झालेला आहे. आता परत आपण त्याचे जसे 2 गोळे आधी केले होते तसे करून ठेवूया. आता आपल्याकडे 4 सफेद आणि 2 गुलाबी असे भाग झालेले आहेत. तर ह्याच्यापैकी आपल्याला 2 सफेद भागांच्या पोळ्या लाटायच्या आहेत आणि एका गुलाबी भागाचा पोळी लाटायची आहे. ही गुलाबी पोळी लाटून झालेली आहे. आता 2 सफेद पोळ्यासुद्धा लाटून घेऊया. आणि आपल्या 3 पोळ्या लाटून झालेल्या आहेत. आता मगाशी आपण बनवलेला जो साठा होता तो या गुलाबी पोळीला एकसारखा पातळ असा लावून घेऊया. पोळीला पूर्णपणे व्यवस्थित लावून घ्यायचा तो, पण त्याचा खूप जाडजाड थर नाही लावायचा, असा पातळसर लावायचा. आणि आता मी त्याची गुंडाळी करायला घेतलेली आहे. ही गुंडाळी करताना सुद्धा अशी सैल गुंडाळी नाही करायची, त्याची छान व्यवस्थित ती घट्ट अशी गुंडाळी करून घ्यायची. आता ही गुलाबी पोळीची गुंडाळी झालेली आहे, ती आपण बाजूला ठेवून देऊया. आता 2 सफेद पोळ्यांपैकी 1 सफेद पोळी मी घेतलेली आहे इथे. पहिल्याप्रमाणेच आपण ह्या पोळीला सुद्धा एकसारखा साठा लावून घेऊया. आता ह्या पोळीला सुद्धा साठा लावून झालेला आहे. तर त्याच्यावरती ही गुलाबी पोळीची गुंडाळी अशा पद्धतीने ठेवायची आणि परत त्याची
गुंडाळी करायला घ्यायची. व्यवस्थित अशी हलक्या ह्याने छान गुंडाळी करून घ्यायची. तर ह्या 2 पोळ्यांची गुंडाळी परत आपण बाजूला ठेवूया आणि अजून एक जी आपली सफेद पोळी होती ती घेतली. तिला सुद्धा पहिल्याप्रमाणे साठा लावून घ्यायचा. आता ह्या पोळीवरती आपण मगाची जी गुंडाळी आहे ती ठेवतोय. ती पण पहिल्याप्रमाणेच अशी ठेवून त्याची सुद्धा एक गुंडाळी करून घ्यायची. असे आपल्या 2 सफेद पोळ्या आणि 1 गुलाबी पोळी याची गुंडाळी आपली करून झालेली आहे. आता याचे आपण बारीक बारीक तुकडे करूया. साधारण 1 इंचाचे आपल्याला ज्याप्रमाणे चिरोट्याचा आकार हवे त्याप्रमाणे त्याचे काप करून घेऊया. हे सगळे काप सुद्धा आपण ओल्या रुमालाखाली झाकून ठेवूया. आता व्हिडिओच्या शेवटी मी आपलं जे प्रमाण आहे ते व्यवस्थित लिहून दिलेलं आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. आता कापलेला भाग वरती येईल अशा पद्धतीने दाबून थोडीशी पिठी घेऊन या गोळ्याची, छोट्या गोळ्याची आपल्या एक पोळी लाटून घ्यायची, छोटीशी पुरी लाटून घ्यायची. हा आपला चिरोटा तयार झाला. हलक्या हाताने पोळी लाटायची आणि पिठीसुद्धा खूप कमी घ्यायची, म्हणजे ती पिठी तेलात गेल्यावर करपणार नाही. अशा पद्धतीने सगळे चिरोटे आपण लाटून घेऊया आणि ते ओल्या रुमालाने असे झाकून ठेवूया, म्हणजे ते सुकणार नाही. आता इथे कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने हळूच तो चिरोटा तेलामध्ये सोडायचा आहे आणि अशा पद्धतीने वरच्या भागावरती तेल कालथ्या झाऱ्याने असं तेल त्याच्यावरती उडवायचं आहे. चिरोटा उलटा परत करून तळायची गरज नाही आहे. एका साईडनीच तळायचा तो आणि एका साईडनी त्याच्यावरती तेल उडवायचं आणि पूर्णपणे तेल निथळून द्यायचं आणि मग चिरोटा बाजूला काढून ठेवायचा. चिरोटा तळताना गॅस मंदच ठेवायचा. अशा पद्धतीने आपण चिरोटे तळून घेऊया. याच्यात बघू शकता चिरोट्याला कसे मस्त पापुद्र सुटलेले आहेत आणि मस्त गुलाबाच्या फुलासारखेच दिसत आहेत. आता हे मी एका भांड्यामध्ये 2 तारी पाक केलेला आहे आणि या पाकात ना ते चिरोटे असे बुडवून काढायचे. जर पाकाचे चिरोटे बनवायचे नसतील तर चिरोटा तळल्यानंतर गरम असतानाच त्याच्यावरती पिठी साखर भुरभुरवायची. तो चिरोटासुद्धा खूप छान लागतो. तर आपले हे पाकातले गुलाबाचे चिरोटे तयार झालेले आहेत. या चिरोट्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की चिरोटे करून बघा. धन्यवाद.